हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि सुंदर आहे। आजचा पूर्ण दिवसात आम्ही काय काय केलं, कुठे गेलो, घरातली कामं कशी झाली आणि माझ्या दोन्ही मुलींसोबतचे काही क्यूट मोमेंट्स, हे सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिवसाची। सकाळची सुरुवात मी माझ्या चहापासून करते। सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चहा केला। सकाळचा गरमागरम चहा मिळाला की खरंच दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश वाटते। घरातली सकाळची कामं सुरू असताना चहा केला आणि मग थोडं घरातलं रुटीन सुरू झालं। तुम्हालाही सकाळी उठल्यावर चहा लागतो का? मला चहा पिल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखा वाटतच नाही। चहा झाल्यानंतर रित्वीसोबत थोडा वेळ बसले। रित्वी कलरिंग करत होती आणि मी तिच्यासोबत मी पण कलरिंग करत होती। मुलांसोबत असे छोटे छोटे मोमेंट्स स्पेंड केले की खूप छान वाटतं। त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करताना बघणं आणि त्यांच्यासोबत सहभागी होणं खरंच खूप स्पेशल असतं। कधीकधी आपल्याला वाटतं की आपण मुलांसोबत खेळायला किंवा काही करायला वेळ देतोय का, पण खरंच तर हेच मोमेंट आपल्या दिवसातले सगळ्यात सुंदर मोमेंट असतात। त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो। रक्षाबंधन जवळ आलं होतं म्हणून राखी वगैरे मला घ्यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो। मार्केटमध्ये खूप छान छान राख्या पाहायला मिळाल्या। रित्वीसाठी, काही घरच्यांसाठी, काही माझ्या भावांसाठी अशा राख्या वगैरे घेतल्या। सण जवळ आला की मार्केटमध्ये पण एक वेगळीच लगबग आपल्याला दिसायला लागते। थोडी शॉपिंग केली आणि मग आता परत घरच्या दिशेने निघालो। मार्केटमधून आल्यानंतर रित्वीला मला स्कूलमधून घ्यायला जायचं होतं। मुलांना स्कूलला सोडणं आणि पुन्हा त्यांना घरी घेऊन येणं हा रोजचा रुटीनचा एक भागच झालेला आहे। स्कूल सुटल्यानंतर रित्वीला सोबत घरी घेऊन आले। आता पुढचे काम होतं थोडं। माझ्या प्लांटसोबत वेळ घालवणं। तर आता तुम्हाला माझे प्लांट्स दाखवते। मला प्लांटची खूप आवड आहे। घरी कितीही काम असलं तरी प्लांटकडे पाहणं ही माझी एक सवय झाली आहे। आता नवीन पान आलेलं दिसलं की, एखादं प्लांट छान वाटतं दिसलं की खरंच खूप आनंद होतो। त्यापैकी कोणाला गार्डनिंग आणि प्लांटची आवड आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता संध्याकाळ झाली होती, त्यामुळे संध्याकाळची पूजा केली। दिवा लावून देवाची पूजा केली। दिवसभर कितीही धावपळ असली तरी संध्याकाळी देवासमोर काही मिनटं शांत बसलं की मनाला खूप छान वाटतं। घरात दिवा लावला की एकदम पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण होतं।
भाजी तयार झाली आणि आता चपात्या करायला घेतल्या. हळूहळू आजचं जेवण तयार झालं. जेवणाची तयारी झाल्यानंतर किचन साफ केलं. स्वयंपाक झाल्यावर किचन आवरणे हे तर सगळ्यात मोठं काम असतं. सगळं क्लीन करून घेतलं आणि किचन पुन्हा नीट केलं. आता दिवसभराची बरीचशी कामं पूर्ण झाली होती आणि आता दिवसाचा शेवट तुम्हाला माझ्या दोन्ही मुलींचा एकदम क्यूट मोमेंट कोणतं हॉलिडे? स्कूलचं नाव सांग. स्कूलचं नाव. गीतांजली बालक मंदिर. टीचरांचं नाव. कल्याणी महाशब्द. आज काय शिकवलं? ओम भुवस्वः वैभव. होते. रित्वी आणि स्वरंगी सायकल घेऊन मस्त घरात खेळत होत्या. दोघी सायकल चालवताना खूप खरंच छान वाटत होतं. दिवसभराच्या कामानंतर असे मुलांचे छोटे छोटे मुमेंट्स पाहिले की सगळा थकवा कुठे निघून जातो. तर मंडळी असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस. सकाळच्या चहापासून सुरुवात करून रित्वीसोबत कलरिंग, राखीची शॉपिंगसाठी मार्केटला गेलो, रित्वीला स्कूलमधून आणणं, माझे प्लांटिंग, संध्याकाळची पूजा, किचनमधली कामं आणि शेवटी रित्वीची आणि स्वरांगीची मस्ती. असा मस्त आमचा आजचा दिवस होता. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही नवीन असाल तर रित्वीज वर्ल्डला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा आणि खूप सारा प्रेम द्या. बाय बाय.